मंदा अक्षरशः पळत चंद्याकडे गेली. चंद्या, आईनं बोलावलं. काय झालं आईला डोळ्यात पाणी? कसे आले माझी राणी? खुशी की आसू, तुझी आई होऊ शकते चांगली सासू. किती चांगली आहे रे तुझी आई. आता काय केलं की रडते? मारलं का तुला? आई हो म्हणाले. कोण नाही म्हणेल, तू आहेच तशी. माहीत होतं की हो म्हणेल, पण बोलावून लग्न लावून देईल असं वाटलं नव्हतं. आणि याच कपड्यात करायचं का लग्न? माझं पहिलाच लग्न आहे. थट्टा करतोय का माझी? तू नाही केली काल माझी थट्टा. तू घातल्या होत्या वेण्या, मी कुठे काही केलं होतं? तू म्हणाली नव्हती का मी काही डब्बू नाही, मी हुशार आहे, फक्त लक्ष देत नाही. तू अशीच मला हार्बरच्या झाडावर चढवशील आणि पडला बिचारा चंद्या आणि झाला लंगडा की कोणी भीकही टाकणार नाही चंद्याला. मी असं कसं होऊ देईल? पण हे आपण नंतर बोलू. आईनं सांगितलंय उशीर झाला तर ती निर्णय बदलवू शकते ती. चला लवकर, तुझ्या आईचं काही खरं नाही. बोलत बोलत येत असता. माझ्या आईचं नाही, तुझं काही खरं नाही. आली तेव्हा म्हणत होती आई किती चांगली आहे आणि 5 मिनिटात म्हणते आईचंच खरं नाही. एक राहिलं, तुझ्या घरच्यांच्या नाटकात एक वस्तू विसरली. मी जाते आणि घेऊन येते. मंदा पळतच घरी गेली आणि चंदाही पोहोचला स्पर्धेच्या ठिकाणी. माझी आई, आता तो आला. ती मंदा कुठे आहे? चंद्या, ती येते आहे 5 मिनिटात. 5 मिनिटांनी मंदा हातात एक बेग आणि धनुष घेऊन आली आणि भागवी साडी घेऊन आली होती. स्पर्धा सुरू व्हाई. मंदा, कपडे काढ. सुमन, आणखी कर मंदा. मंदा, आणि कपडे काढून स्पर्धा का चित्रपट आहे नायिकेला काम मिळतं? तसं लोक बक्षिसं देतील तुम्हाला. मंदा कप असते का? मंदबुद्धी. आणि तू रे, घाबरतो असा आहे की सर्व कपडे काढायला लावते आहे मी. फक्त वरचे काढ. चंद्या, मग ठीक आहे. सुमननं सर्वात लवकर तिचं काम पूर्ण केलं आणि आली प्रेक्षकापुढे. दिलीप मस्त दिसत होता, मुलगी वाटतही होता. आणि नंतर मी मग जितर मुलं-मुली आलो स्टेजवर. पण मंदाचा काही आटोपत नव्हती. शेवटी 4दा बोलावल्यावर आले दोघं. चंद्या तोंड लपत होता, घाबरत होता. काय केलं असेल मंदानं रात्री? आई जेवण देईल का नाही? शेवटी मंदानं त्याच्या खांद्यावर धनुष्य अडकवला आणि मंदा, फिर मान खाली नको करू. वरती पहा, काय दिसतो माझा सोना? आणि आमच्या कोलनीतील आजी एकदम म्हणाली, श्रीरामचंद्र की जय. फक्त तिथं आजी थांबली नाही, तर हात जोडले. विमल काकू, पहा कसा दिसतो माझा चंदू. माझी आई हो, तुम्ही घरी गेल्यावर नजर उतरावा. त्याची मस्त दिसतो आहे. सुंदर मंदा तू. खरंच हुशार आहे ग, सर्व गोष्टीत. साठेदाई फार नशीबवान आहात.